आंबेडकर यांच्या विचारांनी ओळख असलेल्या महाराष्ट्रात आजही दलितांवर अत्याचार होते आहे। नांदेड येथील बोढारी या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून काही जातीयवादी व धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या सडकछाप गावगुंड्यांनी आंबेडकरवादी 24 वर्षीय तरुण अक्षय भालेराव याचा खून केला। या घटनेच्या विरोधात संविधान परिवाराच्या वतीने निषेध व अक्षय भालेराव श्रद्धांजली देण्यात आली। संविधान परिवारातर्फे मृतक अक्षय भालेराव यांच्या परिवार 25 लाखाची मदत करावी व परिवारातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी। परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो जय हो विश्वरत्न परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो जय हो निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो निषेध असो महाराष्ट्र शासनाचा निषेध असो नांदेड येथे एक दलित युवकाची अक्षय भालेराव याची बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मनवण्यात आली। याकरिता हत्या करण्यात आली। आज संविधान परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली देण्यात येत आहे। काय सांगाल? आज संविधान परिवाराच्या वतीने गेल्या 1 जूनला नांदेडच्या बाजूला 6 किलोमीटर असलेलं बोदळ हवेली या गावामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी ज्या आंबेडकर युवकांनी आपल्या जीवाचं रान केलं आणि त्यांनी त्या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली। बंधूंनो, बाबासाहेबांची जयंती या जगामध्ये साजरी केली जात आहे, परंतु आम्ही फार मोठमोठ्या गोष्टी करत असतो की हा पुरोगामी महाराष्ट्र, शाहू शिवाजी फुले डॉक्टर आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, परंतु अजूनपर्यंत या महाराष्ट्रातील लोकांना, ज्या माणसाने आपला जीवाचं रान केलं आणि या देशाला एका सूत्रात बांधण्यासाठी ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, या देशाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना आणि या देशातील सामान्य माणसाला त्याचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी प्रत्येक क्षणाला संपूर्ण समाजाचा विचार करत हे संविधान भारताला दिलेलं आहे। आणि या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये या जातीच्या नावावरती, या धर्माच्या नावावरती जे काही राज्यसत्ता, धर्मसत्ता प्रस्थापित करण्याची जी परंपरा सुरू झालेली आहे, याचा आम्ही संविधान परिवाराच्या वतीने निषेध करतो आहोत। बंधूंनो, या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची जयंती केली म्हणून मुर्दे पाडल्या जात आहेत। बाबासाहेबांची रिंगटोन लावली म्हणून मुर्दे पाडल्या जात आहेत। जर आम्हाला बाबासाहेबांच्या लोकांना पाण्याची लाईन दिल्या जात नसेल तर आम्हाला आमचं वेगळं दलित स्थान, आंबेडकर स्थान मागण्याची वेळ इथे आलेली आहे। सरकारतर्फे काय मागणी करा? तुमची मागणी काय? सरकारला आमची मागणी अशी आहे की या बोडार गावामध्ये अक्षय भालेरावचा जो खून झाला, त्या खून करण्यामागे कुठेतरी वेगळं माइंड, वेगळं षडयंत्र इथे दिसून येत आहे। फक्त 7 लोक या पोलीस यंत्रणेने पकडलेले आहेत आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला, याचा मास्टर माइंड जोपर्यंत सापडत नाही आणि त्याला कडक शिक्षा होत नाही, त्याला फाशी शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा समाज संविधान परिवाराच्या वतीने आम्ही स्वस्थ बसणार नाही। आम्ही या समाजाला विनंती करतो की जो या अक्षय भालेरावचा मर्डर झाला त्या सर्व आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीने सरकारने यंत्रणा उभी करावी अशी मागणी आम्ही करतो। त्याचप्रमाणे 25 लाख रुपये या सरकारने अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला देण्यात यावे, कारण तो तरुण पोरगा आपल्या घरचा करता पोरगा होता। अशा करत्या पोराच्या
असं कर्तव्याबरोबर खून करण्यात आला, त्यांचा परिवार हा फार थळी पडलेला आहे आणि म्हणून 25 लाख आणि त्याच्या भावाला नोकरी सरकारने द्यावी अशी मागणी संविधान परिवाराच्या वतीने करण्यात येत आहेत. तसेच आम्ही आमच्या समाजाला विनंती करतो की आमच्या समाजाच्या लोकांनीसुद्धा, आंबेडकरी समाजाच्या लोकांनीसुद्धा आपल्या खिशातील थोडे पैसे गोळा करून त्या बाळराव कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे अशी मी समाजाच्या सर्व लोकांना विनंती करतो. 75वी वर्षी गाठ देश बनवत आहे. अनेक जाती अंत असा महाराष्ट्रामध्ये हे दिसून घडत आहे. हे फार दुःखाची गोष्ट आहे आणि मी याचा निषेध करतो. आमच्या समाजातील सर्व लोकांचे मत असं ठरलं आहे की मनुवादी सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत होत राहील. आज औरंगाबाद के दंगे देखो, आज मुसलमान हिंदू के दंगे वहाँ भड़क गए हैं. कोल्हापुर का हो गया आज तो कोल्हापुर में बहुत बड़ा वो हो गया, दंगे भड़क गए वहाँ कोल्हापुर में, कर्फ्यू लग गया वहाँ पर. औरंगजेब का जो था नाम चेंज हो गया, म्हणजे स्टेटस ठेवलं होतं म्हणून. तर हे कसं आहे, हे मनुवादी सरकार आहे आणि हे राहील. और ये इसमें जैसा इसके पहले जो काल था वो काल वापस आने वाला, ऐसा मेरे को बोलने में हरकत नहीं. जब तक ये मनोवादी सरकार है तब तक ये होते रहेंगे. आज हमारे समाज पे भी वही परिस्थिति निर्माण हुई है. क्या वहाँ पर बच्चे का एक मर्डर जानबूझ के मार, यानी आम्बेडकर जयंती मत मनाओ, ऐसा उनका कहने का मतलब है. म्हणजे आज के तारीख में हिंदू को मुसलमान को लड़ा रहे हैं, मुसलमान को दलितों के साथ में लड़ा रहे हैं. ये अभी एक कंटिन्यू चालू है इनका वाला, चलते रहेगा. जब तक इनका कहना है कि देश ख़त्म करो, हमको राज करने दो, हम ये जब तक दलितों को मुसलमानों को पीटेंगे नहीं, ख़त्म नहीं करेंगे, तब तक ये राज नहीं करेंगे. इनको राज करना है तो ये चलते रहेगा. और अभी आने वाले समय पे अभी इलेक्शन का मुद्दा आया हुआ है. इलेक्शन के मुद्दे में इनको अगर सत्ता हासिल करना है तो इनको मारना ही पड़ेगा. और वो ये चाल चल रही है भी मारने की. सुसुम बेनव्रेव इंटरनॅशनल जनरलच्या वतीनं इंटरनॅशनल ग्रेड सायंटिस्ट यांच्या उपस्थितीत नांदेड येथील सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे यांनी संपादित केलेल्या शांती आणि ज्ञान या पुस्तकाचे प्रकाशन कोलकाता येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बुद्धप्रिया महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जपान येथील हाकुमा मुरायामा थायलंडचे इदानो थायरी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. मैं डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे हूँ. यहाँ पे सिद्धार्थ हॉस्पिटल रिसर्च सेंटर महाराष्ट्र नांदेड़ इंडिया में मेडिकल डायरेक्टर हॉस्पिटल हूँ. सबको ये मेन जो किताब के बारे में जो जानकारी है, और सिद्धार्थ यूनाइटेड सोशल वेलफेयर मिशन कलकत्ता में मैं वर्किंग प्रेसिडेंट हूँ. और सुसुम बायलिंगुअल जर्नल का मैं चीफ एडिटर हूँ. और उन्होंने जो जर्नल है वहाँ पे साइंटिस्ट, ग्रेट साइंटिस्ट बोल के अपॉइंटमेंट किया है. थैंक यू सो मच. और पीस एंड विजडम ये किताब के बारे में जो चर्चा चालू है, बहुत ही अच्छा किताब है. पीस एंड विजडम में बुद्ध की पीस एंड विजडम और साइंस, और सबसे बड़ी बात नेचर, पीस एंड विजडम के बारे में मैं आपको कहना चाहता हूँ कि दुनिया में पीस की जरूरत है, दुनिया में हैप्पीनेस की जरूरत है, दुनिया को हेल्थ की जरूरत है, और डिसीज एनी टाइप ऑफ डिसीज फ्री की भी जरूरत है. और उसके लिए सबसे बड़ी बात है ज्ञान, थ्योरेटिकल बेस, सुप्रीम साइंस और थ्योरेटिकल बेस की बहुत इंपॉर्टेंट जरूरत है. हर आदमी सुखी होना चाहता है, और पीसडम एंड विजडम से ओमनी साइंस जो है, बुद्ध का जो ओमनी साइंस है, ये साइंस बहुत सभी मानव जात के लिए, स्त्री जात के लिए, हैप्पी रहने के लिए बहुत बड़ी ज्ञान की खजीना है. और मैं सबको रिक्वेस्ट कर सकता हूं कि ये किताब बहुत लाभदायक है, सबको सुख शांति देने वाली है और सबको बेनिफिट है. और ये सुसुम बायलिंगुअल जर्नल, ये इनके थ्रू ये किताब पब्लिश हुई है, और उसका चीफ एडिटर मैं हूं. और मैं सभी को ग्रेट ग्रेटिट्यूड, मेरे ब्रदर, ग्रेट ग्रेटिट्यूड टू ग्रेट एम्बेसडर फॉर वर्ल्ड पीस बुद्धप्रिया महाथेरा, इनको मैं धन्यवाद देता हूं. थैंक यू सो मच. जय भीम, जय भारत.
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. कांद्याला बाजारात भाव मिळत नसून कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कांदा पिकाला हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी यासाठी या मुख्य मागणी घेऊन हे आंदोलन पुकारण्यात आले. कांद्याला भाव मिळत नसल्याने रस्त्यावर कांदा फेकून सरकार विरोधात विरोध यावेळी आंदोलकांनी दर्शवला. केंद्र सरकारचा इथल्या लोकप्रतिनिधीचा इथले आमदार राज्य सरकार अरे आमदार अरे आमदार अरे खासदार केंद्र सरकार अरे राज्य सरकार साठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये या ठिकाणी वाळेगावच्या टी पॉईंटवर कांदा फेकून आम्ही या वंचित बहुजन आघाडी व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी निषेध केला आहे. जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये मदत दिली नाही व कांदा नाफेडद्वारा खरेदी केला नाही तर वंचित बहुजन आघाडी याहीपेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं सरकारला देतो. कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील वसगडे गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 32 वर्ष झाली. या निमित्ताने विविध मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 32 वर्षापूर्वी संविधान चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माई आंबेडकर, माजी मंत्री रत्नप्पा कुंभार, माजी महापौर भिक्षित पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. त्याला 32 वर्ष पूर्ण झाली आहेत. सरपंच योगिता बाली बागडी, PV भाटेनकर, दिनकर कांबळे, संतोष भोसले, संदीप भोसले, मनोहर भोसले आणि अन्य कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. घोषणावर काय देता येईल? बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी मनोहर भोसले, पुतळा कमिटीचे सहसेक्रेटरी या नात्यानं मी तिथं पुतळा ज्यावेळी बसवला त्यावेळेला मी फार कष्टातून आणि मोठ्या धैर्यानं आम्ही पुतळा बसवलेला आहे. या कमिटीमधील एक देवाबा कोळी हे एक आमचे सदस्य होते, ते नाही आहेत. दुसरा एक सदस्य तर नेहमी अब्सेंट असतो पण काय बोलू नये त्याच्याविषयी. महावीर गवळे म्हणून आमच्या पुतळा कमिटीमध्ये सदस्य आहेत. त्यांनी यायला पाहिजे होतं प्रत्येक मिटिंगला समाजाच्या, किंवा ते पार्ट अँड पार्सल ते आपले मेंबरच आहेत. आणि हे पुतळा बसवण्यासाठी जे काय कष्ट करावे लागले, मुंबई म्हणा, पुणे म्हणा, इकडं तिकडं सरकारी ऑफिसला जे आम्ही कष्ट केलेले आहे ते सांगण्यासारखे नाहीत. तुम्ही आता त्याचं लक्ष तुम्ही लक्षात घेतलेलंच आहे. म्हणजे 32 वर्षापूर्वी जे काही परिस्थिती होती त्या आजच्या घटनेला काही लोक म्हणतात, मग असे एका कॅन्डिडेटने सांगितलं किंवा काय कसा काय पुतळा बसवला वगैरे वगैरे. पूर्वीची परिस्थिती फार वेगळी. त्यावेळी जाण्या येण्यासाठी सुविधा सुद्धा नव्हत्या. फोनची तर अजिबात सोय नव्हती. आमच्याला संपर्क साधायचा झाला तर सायकल घेऊन आम्ही संपर्क साधत होतो, मिटिंग अरेंज करत होतो. त्या मिटिंगचे अरेंज करून हे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविला व त्याचे उद्घाटन माईसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते झालेले आहे. त्यासाठी सर्वांनी अहोरात्र कष्ट केलेले आहे. त्या कष्टातूनच हे फळ मिळाले आहे. आमचा एक उद्देश एवढाच आहे की जगाच्या पाठीवर असा पुतळा झाला नाही. हा पुतळा रवींद्र मिस्त्रीने केलेला आणि त्याचा अल्बम हैदराबादच्या हुसेन सागर तलावामध्ये आहे. तिथली ही प्रतिकृती आहे, बाकी कुठे नाही. ह्या पुतळ्याला माईसाहेब आंबेडकर यांनी नावाजलेले आहे. त्यासाठी कोल्हापूरचे महापौर भिक्षित पाटील सुद्धा हजर होते, रत्नप्पा कुंभार हजर होते. आणि आमचं एकच ध्येय की समाज चांगल्या प्रकारे घडवणे. पुतळा बसवण्याचे ध्येय म्हणजे समाज चांगल्या प्रकारे घडवणे. हा वसरड्याचं नाव हे आता दिल्ली दरबारी पोहोचलेलं आहे. कशामुळे तर इथे हा पुतळा बसवले त्यामुळे वसरड्याचं नाव गाजत आहे. एवढे बोलून मी आज खरं तर 32 वर्षापूर्वीचा इतिहास हा आमच्या डोळ्यापुढून गेला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार ज्या लोकांनी झगडून आणि समाजामध्ये एक ध्येयवेड होऊन त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते खरं कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम त्या सर्वांचं अभिनंदन करते. आणि आजच्या या परिस्थितीनुसार माझी ग्रामपंचायत बॉडी ही खूपच ॲक्टिव्ह आहे आणि खूप वैचारिक धन त्यांच्याकडे भरपूर आहे. त्यानुसार आम्ही सर्वजण इथून पुढं जो क वर्गाचा जो दर्जा मिळालेला आहे त्यासाठी आणखीन पुढं आम्हाला आणखीन मोठं काय करता येईल
आणि या समाजामध्ये ज्या ज्या सुधारणा करता येतील ते आम्ही सर्वजण टीमच्या माध्यमातून करू. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. राज्यात दलित बौद्ध समाजावर अन्याय अत्याचारांनी कळस गाठला आहे. नांदेड जिल्ह्यातील बोडणार गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घुण हत्या करून त्यांच्या परिवाराला जखमी करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी विचार मोर्चा, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीनं राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं. त्याच्याच निषेधार्थ त्याची चौकशी व्हावी, त्या आरोपींना फाशीची सजा देण्यात यावी आणि जलद जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये हे प्रकरण शासनाने उचलून धरून लवकरात लवकर या प्रकरणावर हे करावं. आणि यासाठी नागपूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यामार्फत आज आमच्या आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, आंबेडकरी विचार मोर्चाच्या तमाम पदाधिकाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेश, मुंबई एकाच दिवशी हे निवेदन माननीय मुख्यमंत्र्याला पाठवलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या काही लोकांनी आम्हाला कळवलं की भाऊ ह्या विषयावर तुम्ही काही आंदोलन वगैरे मोठं करा नको. मग त्यामुळे आम्ही प्राथमिक म्हणजे एक सांकेतिक निवेदनाच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं. कारण की महाराष्ट्रामध्ये राज्यात दलित बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कठोर कायदा तयार करण्यात यावा याच्यात आम्ही मागणी केलेली आहे. एक ह्या पुरोगामी राज्यामध्ये आमचा एक दलित तरुण युवक जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आणि त्यांनी जयंती का साजरी केली म्हणून इथली मानसिकता किती खराब झालेली आहे. हरामखोर जातीवादी लोक त्यांना हे समजत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाचे बाप आहेत. अरे ज्यांनी हल्ला केला त्याचेसुद्धा ते बाप आहेत. आणि ही मानसिकता केव्हाही यात चेंज होणार आहेत. एका युवकाची ती हत्या करतात, त्याच्या परिवाराला जखमी करतात आणि ते पुरोगामी राज्यामध्ये जे राज्य फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित असलेलं जे राज्य, अशा राज्यामध्ये अक्षय आमच्या भालेरावची तुम्ही हत्या करू. नांदेड येथील बोडार हवेली येथील अक्षय भालेरावच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अक्षयच्या नातेवाईकांचे पुनर्वसन करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि अक्षय भालेराव हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा तालुका अध्यक्ष झिया शाह आणि संदीप गवई महासचिव यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री यांना तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत पाठवण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यामध्ये जे अक्षय भालेराव यांची हत्या झालेली आहे, फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात, त्यामुळे समाजाची मान शर्मेनं खाली होत आहे. अशा घटना घडल्या पाहिजे नाही आहेत. एक आंबेडकर जयंती त्यांनी साजरी केली, त्याचा रोष म्हणून त्यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली. याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन लिहिलं की त्यांची हत्या झाली, त्यांच्या मागे त्यांचं आपलं कुटुंब होतं, त्यांच्या कुटुंबामधील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये समावेश करून घ्यावा आणि 50 लाखापर्यंतची मदत त्यांच्या कुटुंबाला देण्यात यावी. आणि सदरू जे 9 आरोपी आहेत त्या आरोपीला पोलिसांनी पकडलेला आहे. याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत, जे राजकीय नेते आहेत, त्या गावचा सरपंच, शिंदे गटाचा जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांच्या माध्यमातूनच सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जी मागणी केलेली आहे की या कांडामागचा जो मुख्य आरोपी आहे यांना पकडून त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे आणि
पुढे महाराष्ट्रात या अशा घटना घडू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन आज आम्ही मुख्यमंत्री साहेबांना दिले आहे। वंचित बहुजन युवा आघाड़ी तेलार तालुका की ओर से अक्षय भालेराव जिनका नांदेड़ गांव बांडोर हवेली यहाँ पर जो उनकी निर्गुण हत्या की गई है, उनकी निर्गुण हत्या जिन्होंने जो हत्यारे हैं उनको जल्द से जल्द पकड़ के और उनका जो प्रकरण है वो फास्ट ट्रैक कोर्ट में चलाकर उनको फांसी की सज़ा दी जाए। उनके जो परिजन हैं उनको आर्थिक मदद दी जाए और उनको संरक्षण दिया जाए। ये ऐसी मांग का ज्ञापन हमने आज मुख्यमंत्री को तहसीलदार मार्फत भेजा है और ऐसी हमारी मागणी है। त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवक आघाडी कोणत्याही वंचित बहुजन युवक आघाडीच्या कार्यकर्त्यावर जर असा हल्ला झाला तर वंचित बहुजन युवक आघाडी खपून घेणार नाही आणि अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना मदत द्यावी ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीनं मागण्यात आहे, म्हणजे आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू एवढी वंचित बहुजन युवक आघाडीची मागणी। शालेय माध्यमिक पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामधील इयत्ता 10वी मधील लोकशाही हा धडा केंद्र सरकारने पाठ्यपुस्तक क्रमातून वगळण्यात आला। त्यामुळे भारतीय संविधानाचे महत्त्व हे शालेय विद्यार्थ्यांना कसे कळणार त्याकरिता शालेय पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात पुन्हा लोकशाही धडा समाविष्ट करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारताचे सरन्यायाधीश व राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे। अशी माहिती वंचितचे युवक आघाडी जिल्हा प्रमुख श्रीकांत घोगरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। केंद्र सरकारच्या NCRT अभ्यासक्रम 10वी मधील लोकशाही हा धडा वगळण्यात आलेला आहे। आमचा हा यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। त्यासाठी आम्ही कलेक्टर मॅडम यांच्या माध्यमातून देशाचे सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती यांना निवेदन देत आहे की नरेंद्र मोदी साहेब हा देश हुकुमशाही पद्धतीने चालवत आहे। त्यांनी या नवीन विद्यार्थ्यांना लोकशाही या धड्याच्या माध्यमातून जे ज्ञान मिळणार होतं ते वगळून या देशाला हुकुमशाहीकडे नेण्याचे काम हे सध्या देशाचे पंतप्रधान करत आहेत। त्यांच्याच पायावर पाऊल ठेवून महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसापूर्वी शालेय शिक्षण गणवेश वाटप करण्याचं आश्वासन दिले होते, पण 15 जूनला शाळा होण्यास सुरुवात होणार आहे तरीही आतापर्यंत गणवेश वाटप केलेला नाही आहे। आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फक्त हे आश्वासन देऊन आमच्या सामान्य जनतेची दिशाभूल करत आहे। त्यासाठी आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो। आमची मागणी आहे की शाळा सुरू व्हायच्या आधी लवकरात लवकर शाळेच्या विद्यार्थ्यापर्यंत ते गणवेश पोहोचले पाहिजे आणि केंद्र शासनाने जो लोकशाही धडा वगळलेला आहे 10वीच्या अभ्यासक्रमातून तो पुन्हा समाविष्ट करून भारतीय संविधान आणि लोकशाहीचे महत्त्व हे विद्यार्थ्यांना माहीत झाले पाहिजे, तर त्यांनी तो धडा त्या 10व्या वर्गाच्या पाठ्यपुस्तक क्रमांकात ऍड करावा। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील वारकवाडी येथील उग्रेन संघरक्षित ज्ञान केंद्राचा 19वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात वातावरणात साजरा करण्यात आला। केंद्रात गेल्या 19 वर्षापासून ज्ञानधारणा कार्यशाळा आणि समाजहिताचे कार्य सुरू असून यापुढे केंद्राच्या माध्यमातून धम्मकार्य जोमाने चालेल असे केंद्राचे सचिव प्रज्ञा रक्षित यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीवर सांगितले। या प्रसंगी प्रवर्तक चंद्रबोधी, चेअरमॅन धम्मचारी पदमसेन यांची प्रमुख उपस्थिती होती। बुद्धाय, मैं धम्मचारी प्रज्ञा रक्षित उर्गेन संरक्षित ध्यान भावना केंद्र का सचिव इस नाते से मैं आपको बताना चाहता हूं कि
2004 में 6 जून 2004 में उर्गेन संरक्षित ध्यान भावना केंद्र का लोकार्पण समापन कार्यक्रम संपन्न हुआ था। आज इस केंद्र को 19 साल हो गए हैं और इस 19 साल में केंद्र ने बहुत तरक्की की है। बहुत सारे लोगों ने इस केंद्र के लिए बहुत अपना आर्थिक वस्तु के रूप में योगदान दिया है और इस उर्गेन संरक्षित ध्यान भावना केंद्र को अभी तक शासन भी बहुत सारी मदद कर चुका है। यहाँ हमारा जो केंद्र है तीर्थ क्षेत्र का दर्जा है, तीर्थ क्षेत्र का दर्जा है, इसलिए बहुत सारे लोग पूरे दुनिया से, इंग्लैंड से आते हैं, ऑस्ट्रेलिया से आते हैं, जर्मनी से आते हैं और बहुत सारे भारत के हर स्टेट के लोग यहाँ आते हैं और ध्यान धम्म शिविर, बहुत सारे युवा युवतियों के लिए भी यहाँ कार्यक्रम संपन्न होते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि इस 19 साल के विकास में बहुत सारे लोगों का योगदान है। तो इस माध्यम से मुझे आपको बताना है कि उर्गेन संरक्षित ध्यान भावना केंद्र को ज़्यादा से ज़्यादा आप विजिट करिए और बुद्ध और बाबा साहब का जो विचार है ये आप ज़्यादा से ज़्यादा लोगों तक फैलाने का आप काम करेंगे, यही मैं आपसे उम्मीद करता हूँ। और आने वाले दिनों में भी आप, मुझे ऐसा लगता है इस केंद्र को विकास की ओर ले जाने के लिए हम सब प्रयास करेंगे। हमारे इस केंद्र के प्रवर्तक धम्मचारी अनागारी चंद्रबोधी जी ने बहुत ही मेहनत से इसे विकसित किया है। नांदेड़ केंद्र या और केंद्र भी इस केंद्र को बहुत ही अच्छी तरह से मदद करते हैं। तो आप सभी से मेरी गुजारिश है, इस 19 साल में जो विकास हुआ है तो आप सभी की बदौलत हुआ है और आने वाले दिनों में भी हम सब इस केंद्र को, एक समाज को एक अच्छा आचरणशील बौद्ध व्यक्ति देने का काम करेंगे। बस यही मैं कहना चाहता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय। शालेय माध्यमिक पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामधील इयत्ता 10वी मधील लोकशाही हा धडा केंद्र सरकारने पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामधून वगळण्यात आला। त्यामुळे भारतीय संविधानाचे महत्त्व हे शालेय विद्यार्थ्यांना कसे कळणार, त्याकरिता शालेय पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात पुन्हा लोकशाही धडा समाविष्ट करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश व राष्ट्रपती यांना तहसीलदार तेल्हारा मार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून वंचित बहुजन युवक आघाडी तेल्हारा यांच्या वतीने करण्यात आली। वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार तेल्हारा तालुक्याच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। NCERT आणि 10वीच्या पाठ्यपुस्तकक्रमातून लोकशाहीचा धडा वगळण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने जे मोफत गणवेश वाटप करण्याची जी योजना आखली आहे त्यामध्ये बहुसंख्य प्रमाणात भ्रष्टाचार दिसून आलेला आहे। तर याबाबतची चौकशी माननीय राष्ट्रपती साहेब यांच्या मार्गदर्शनातून व्हावी यासाठी आज हे निवेदन देण्यात आले आहे। सध्या शेतकरी पेरणीसाठी घाई करू नये, 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात करावी असे आवाहन शिवाजी महाविद्यालयाचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी केले आहे। बदलत्या हवामानाच्या अंदाजानुसार आज विदर्भाच्या अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता देखील अनिल बंड यांनी वर्तवलेली आहे। यासोबतच अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत असल्याने विदर्भात मान्सून 15 जून नंतर सक्रिय होण्याची शक्यता आहे असा अंदाज देखील हवामान तज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला। अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झालेले असून ते आज तीव्र चक्रीवादळात त्याचे रूपांतर झाले असून उद्यापर्यंत त्याची तीव्रता आणखी वाढून सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्ममध्ये त्याचं रूपांतर होणार आहे। तर या वादळाच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन 2-4 दिवस लेट झालेले असून अजूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचलेला नाही, परंतु पुढील 2 दिवसात तो केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। परंतु विदर्भातील त्याचे आगमन 4-5 दिवस लांबण्याची शक्यता असून 15 जूनपूर्वी विदर्भात मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता नाही। परंतु सध्या विदर्भावर असलेल्या द्रोणीय स्थितीमुळे विदर्भात तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून आजसुद्धा अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, काटोल, रामटेक, भंडारा या भागामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असून 8, 9 आणि 10 या 3 दिवसात पुन्हा विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। सध्या जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये। 15 ते 20 तारखेच्या दरम्यान
येणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन नंतरच पेरणी करावी.